आमच्या भगिनी रेश्मा मॅडम यांनी लोणावळ्यामध्ये लोणावळा एक जागतिक प्रसिद्धीचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी महिलांना सक्षमीकरणासाठी त्या रोज धडपडत असतात आणि त्यांच्या धडपडीला लायन्स क्लब असेल, नगर परिषद असेल, मी बऱ्याच वेळा ऐकत असतो. लोणावळावासियांनी खूप सहकार्य केलंय, त्याबद्दल लोणावळावासी आणि उपस्थित माझी नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील आणि सन्माननीय लोणावळ्यातील लोक असतील यांचा मी विशेष आभार मानतो की एक कुठल्याही जाती धर्माची भेदाभेद न ठेवता तुम्ही या आमच्या भगिनीला संधी देता, हे खूप मोठं आहे. त्याबद्दल विशेष आभार आपला. आणि मला म्हणायचं की मी बऱ्याच वेळा त्यांना अनेक ठिकाणी बोलावून येतं रेश्मा मॅडमना की आम्हाला प्रशिक्षणासाठी द्या. मी राज्यभर समाजसेवेसाठी फिरत असतो, त्यावेळेला आज समाजामध्ये खूप मोठी गरज आहे की महिला सक्षमीकरणाची. आता अनेक वर्षे सुरू आहे, परंतु खरोखर महिला सक्षमीकरण किती होते याचंही मूल्यमापन कुठेतरी ठेवलं पाहिजे आणि ते मूल्यमापन अशा कार्यक्रमातूनच निर्माण होत असतं किंवा समाजाला दिसत असतं. प्रत्येक महिला ही सक्षमच आहे, परंतु तिच्यामध्ये जे शक्य आहे तिला प्रोत्साहित करायला किंवा तिला व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ पण हवं असतं. ते मला वाटतं की लोणावळा नगर परिषद आणि इथले लोक चांगल्या प्रमाणात देतात. आता मला एकच विनंती करेन आपल्या मान्यवरांना की लोणावळ्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचं असेल किंवा शासनाची वेगवेगळी प्रशिक्षण केंद्र आहे. प्रशिक्षणाचं काम लोणावळ्यामध्ये पर्यटनाबरोबरच होत आहे, परंतु महिला प्रशिक्षणासाठी विशेष मी त्यांनाही म्हटलं, मला त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की मला नगराध्यक्षांनी, नगरसेवकांनी आम्हाला हॉल दिला, तिथं प्रिंटिंग होतात. खूप मला आनंद झाला त्यावेळेला. मी म्हटलं कधीतरी आपण असा प्रयत्न करू की लोणावळ्यामध्ये जाती धर्माची भेद न ठेवणारं एक महिला प्रशिक्षण केंद्र कायमस्वरूपी उभं राहावं. यासाठी मॅडम आपण जरा विशेष प्रयत्न करावेत. मी प्रशासनाबरोबर काम करतो, अनेक संस्थांबरोबर काम करतो, हे शक्य आहे, अजिबात अवघड नाही. परंतु लोणावळ्यामध्ये बाहेरून राज्यातून येणाऱ्या महिलांना राहायची व्यवस्था म्हटलं तर ती मला वाटतं थोडीशी महाग आहे आता, कारण प्रायव्हेट हॉटेल्स मध्ये. परंतु एक शासनाला विशेष मागणी करू, आम्ही तुमच्या बरोबर तशी मागणी करू, शासनाकडनं एक महिला वसतिगृह या ठिकाणी निर्माण व्हावं आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे एवढीच इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.